यावेळी विविध विषयांसह वडार समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी कशा पद्धतीने आंदोलन करावे या संदर्भात कार्यकर्त्यांनी चर्चा केली। या देशाचे किल्ले, राजवाडे, धरणे, वेगवेगळ्या वास्तू, रस्ते, इमारती या स्वरूपाच्या वैभवात मानाचा तुरा रोवण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट केले ते आज स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहे, असा वडार समाज आदिवासींच्या आरक्षणाची सर्व नियमावली पूर्ण करून सुद्धा जाणून बुजून या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे खूप मोठं नुकसान झाल्याची खंत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी ठीक 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एसटी आरक्षणासाठी आक्रमक स्वरूपात दगडफोडा आंदोलन करण्याचं निश्चित झालंय। यावेळी डॉक्टर श्रावण रापणवाड, प्राध्यापक ॲडव्होकेट साहेबराव बेळे, उद्योजक मारुती गोरटकर, विनोद दंडलवाड, मारुती मिरेवाड, नागेश मेटकर, रामराव गोरे, केशव वाघमारे, शेषराव शिंदे, बालाजी जाधव आदींची उपस्थिती होती। काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करीत महाराष्ट्र व देशाच्या विकासाचे गणक मानले जाणारे दळणवळणाची रस्ते, टोलेजंग प्रशासकीय इमारती आणि मंदिरे, किल्ले, गड किल्ले बांधणारा, मोठे मोठे धरणे बांधणारा वडार समाज आज हलाखीचे जीवन जगत आहे। राजे रजवाड्यांना, प्रतिष्ठित लोकांना आरक्षण मिळत आहे, परंतु वडार समाजाकडे शासनाचं, लोकप्रतिनिधींचं आणि प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष अजून वळलेलं नाही। शासनाकडे आपला आवाज बुलंद करण्यासाठी वडार समाजाने सकल वडार समाज नांदेडच्या माध्यमातून एक बैठक घेऊन या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील वडार समाजांना एकत्र करीत दगडफोड आंदोलनाचे आयोजन केले आहे। येत्या 24 सप्टेंबर बुधवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडार समाजातील तळागाळातील लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी दगडफोड आंदोलन आणि आमच्या मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधत आंदोलन करण्याचं या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे। आजच्या या आपल्या नांदेड जिल्ह्याच्या आपल्या वडार समाजाच्या बैठकीमध्ये असं ठरलं, आपल्या समाजाच्या भविष्यासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी सगळे समाज त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी तळमळ करत आहेत, पण आपण का करायचं नाही? त्यासाठी आपल्याला येणाऱ्या 24 तारखेला नांदेड येथे कलेक्टर ऑफिससमोर आपल्याला दगडफोड आंदोलन करायचं आहे। त्यासाठी समस्त वडार बांधवांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नांदेड जिल्ह्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि यावंच लागणार आहे। नाद करू नका, वडार समाजाचा येणं गरजेचं आहे। धन्यवाद। काय आजच्या बैठकीचं नियोजन? आज रोजी सकल वडार समाज कडून आज बैठकीचं नियोजन ठरलं होतं। या बैठकीमध्ये बरेच कार्यकर्ते, समाज बांधव जमले होते। आज रोजी असा निर्णय घेतला आहे की येणाऱ्या 24 तारखेला बुधवारी दगडफोड आंदोलन करायचं आहे। दगडफोड आंदोलन लक्षवेधी राहील आणि हे शासनापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे की आपलं आरक्षण, आमचं एसटीचं आरक्षण आहे हे घेतल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे। काय बैठकीचं आज काय नियोजन? आपल्या वडार समाजातील होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी, भावी पिढीचं कुठेतरी आपल्याला काहीतरी करता येईल याचा विचार घडवण्यासाठी आम्ही सर्व वडार बांधव, नांदेड जिल्ह्यातील वडार बांधव येत्या 24 सप्टेंबरला नांदेड जिल्हा कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहोत, असं आमच्या वडार समाजाच्या वतीने ठरलेलं आहे। तरी सर्व वडार बांधवांनी या धरणे आंदोलनासाठी बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहावे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।